जवळजवळ 2018-19च्या शेवटी तुमच्या मुख्याध्यापिका यांनी एक मीटिंग घेतली शेवटच्या वेळी आणि त्यांनी सांगितले की 2019च्या सुरुवातीपासून आपल्याकडे कोटक एज्युकेशन फाउंडेशन आपल्याबरोबर काम करणार आहे. मग 2019 पासून सुरुवातीपासूनच आमच्याकडे SLDI सुरुवात झाली पहिल्या वर्षी. नंतर मग DLS आलं. जसं की शाळा सुरू होत नव्हत्या, मग मुलांपर्यंत पोहोचायचं कसं, बऱ्याच गोष्टी होत्या. DLS अंतर्गत मग मुलांना टॅब दिले गेले 10वीच्या तेव्हा. आणि नुसतंच मुलांना टॅब देऊन उपयोगाचं नव्हतं, कारण आम्हालाही तेवढंच त्यात पारंगत व्हायचं होतं. यासाठी KEFने आम्हालाही OTeach अंतर्गत बऱ्याच गोष्टी आम्हाला शिकवल्या. DLSमध्ये एक सवय आम्हाला लागून गेली होती की नवीन काहीतरी एक्सप्लोअर करायची. मी आज एक नवीन स्वतःचा ॲप निर्मिती करतो आहे की 10वीच्या मुलांसाठी 10वीचा मॅथ्सचा जो बोर्डाचा आराखडा आहे तो त्याच्यामध्ये येईल. बोर्डाच्या आराखड्यानुसार एक असेसमेंट ॲप म्हणूया आपण त्याला, तशा पद्धतीने मी सुरू करतो आहे आणि ते लवकरच लॉन्च होईल. सर्व मुलांना फ्री असेल ते. KEFच्या टेक्निकल टीमची डिस्कशन करून या सगळ्या गोष्टी थोडंसं त्यात पुन्हा एक्सप्लोअर करून त्या ॲपची निर्मिती सध्याचं काम त्याचं सुरू आहे. एक लेसन पूर्ण झालेलं आहे. अजून एक लेसन पूर्ण झाला की ते लॉन्च करू. तर या ॲपमध्ये एका प्रकारच्या प्रश्नामध्ये भरपूर प्रश्न असतील, कमीत कमी 30 ते 40 प्रश्न असतील. तर हे इव्हॅल्युएशन करण्यासाठी शिक्षकांनाही सोपं जाईल. त्यातून प्रश्न देऊन मुलांना ते प्रश्न करून या, त्याचा सराव ते मुलं घरी करतील त्यांच्या मोबाईलमध्ये ॲपमध्ये आणि तेच पुन्हा सराव इकडं त्याच्यातून काही इव्हॅल्युएशनसाठी शिक्षक वर्गामध्ये विचारतील. जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा सराव होईल आणि नक्कीच याचा फायदा मुलांना त्यांच्या गुणांमध्ये वाढ होण्यासाठी होईल बोर्डाच्या. आणि शिक्षकाने त्यांचं इव्हॅल्युएशनचं एक फॉर्मॅट तयार करण्याला या प्रश्नांचा उपयोग होईल. हे ॲप जरी मी माझ्या शाळेतल्या मुलांचा विचार करून करत असेल तरी देखील ते थोडंसं पूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचेल जाईल असा विचार आहे. जसं इव्हॅल्युएशनची मेथड बदलेल, कारण हा माझा ॲप जो आहे तो असेसमेंट एज्युकेशनल ॲप आहे आणि नवीन एज्युकेशनप्रमाणे धोरणाप्रमाणे जसं त्यात बदल केले जातील तसं त्यावेळी या ॲपमध्ये अपडेशन दिलं जाईल. तर पूर्ण महाराष्ट्रातल्या मुलांना हे ॲप वापरता येईल. यासाठी हे जे ॲप आहे ते ऑफलाईन कसं वापरता येईल, सध्या ऑनलाईन आहे ते ऑफलाईन कसं वापरता येईल याचाही विचार थोडासा आहे, प्रयत्न आहे. आणि नक्कीच ह्याचा पूर्ण महाराष्ट्रातील मुलांसाठी याचा उपयोग नक्कीच होईल आणि शिक्षकांनाही उपयोग होईल. हे सगळं क्रेडिट मला वाटतं DLS अंतर्गत ज्या गोष्टी मी शिकलो त्यामुळे KEFला मी देऊ इच्छितो.